गंगादशहरा सप्ताह निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत मार्फत पर्यावरण प्रकृती विभागाअंतर्गत विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। नदी घाट स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास आळंदी नगर परिषदेकडे घंटा गाड्यांतून कचरा सुपूर्द करण्यात आला। स्वच्छता अभियान आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा राबवण्यात आले। यास साधक सेवकांनी प्रतिसाद देत अभियानात सहभागी झाले। या अभियानात विजय लोलम, श्रीनिवास साखरे, मनोज काळे, आनंद फुले, शिवाजी पवार, बालाजी माने, योगेश गुरव, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशनचे भागवत काटकर, बंडूनाना काळे, गोविंद ठाकूर पाटील, बाळासाहेब कवळासे, सिकंदर घोडके, माऊली घुंडरे, प्रकाश बँकर, रामदास तिथले, प्रवीण म्हस्के, बाळासाहेब खांडेकर, पांडुरंग म्हस्के, बाळासाहेब वायकुळे, गोविंद मुंडे, प्रणय करे यांच्यासह मोठ्या संख्येने सेवेकरी बांधव आणि महिला भगिनी यांनी सहभाग घेतला। या प्रसंगी इंद्रायणी नदी घाटावर यावेळी जलप्रदूषण करणार नाही अशी प्रतिज्ञा सहभागी सेवकांनी घेतली। पुणे जिल्ह्यातील देहू, आळंदी, इंद्रायणी नदी, सांगवी, चिंचवड येथे पवना नदी तसेच तुळापूर येथील संगम अशा विविध ठिकाणी दिवसभरात नदी स्वच्छता उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी।